अहिल्यानगर केडगाव परिसरात चोरीच्या घटनांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पोद्दार हायस्कूल, भुईनगर, लिंक रोड भागात संशयित टोळी सक्रिय. सीसीटीव्हीत चोरट्यांची हालचाल कैद. अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोद्दार हायस्कूल, भुईनगर आणि लिंक रोड परिसरात रात्रीच्या वेळी संशयित टोळी सक्रिय असल्याची तक्रार स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे. रात्रीच्या वेळी हे भुरटे अंग झाकून चोरीच्या उद्देशाने परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. या टोळीने एका घराच्या दरवाजावर जोरजोरात धक्के मारल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसेच काही घरांसमोरील सीसीटीव्हीत चोरटे फ्लाइंग किस करून चॅलेंज देत असल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या प्रकारांमुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले घाबरले असून अनेक कुटुंबातील पुरुष नोकरीनिमित्त बाहेर असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान नागरिकांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे, परंतु अद्याप देखील कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वीच या परिसरातील राहणाऱ्या सुनीता अनारसे ही महिला रात्री 10च्या वेळी शतपावली करत असताना तिच्या कानातील कर्णफुले दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून चोरून नेल्याने महिलेच्या कानाला 12 टाके पडले असून यात महिला जखमी झाली. स्थानिक नगरसेवक सुजय मोहिते यांनी प्रशासनाला आवाहन केलं आहे की लवकरात लवकर या भागात रात्रीची गस्त वाढवावी, तसेच झालेल्या चोरीचा तपास लावावा. अन्यथा नागरिकांना घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. सुनीता बाळासाहेब अनारसे रात्री 10 वाजता जेवण केलं, फिरायला गेलो. फिरल्यानंतर पाठीमागे आमच्या समोरून गाडी गेली. एक 5 मिनिटाच्या अंतर उभा राहिली, वळलेली पाहिली. वळल्याच्या नंतर पाठीमागे आम्हाला वाटलं कुणी असते दुसरे, आम्ही परत पाहिलंच नाही. आणि नंतर पुढे चालत राहिले बरोबर असा आला पाठीमागून, मागून हात घातले बरोबर मला स्पर्श झाला माणसाचा. मी तशीच खाली बसले बरोबर आमच्या मुलीने चाकू पाहिलं, ती पळत घराकडे सुटली. आणि मी तशी जागेवर थांबल्यामुळं मी असं गोडणीने एक हात गळ्याला दाबला, एक हात कानाला दाबला आणि ही केलं, आराडली. माझा एक आवाज बंद झाला. त्यांनी तोंड दाबलं, माझं तोंड दाबल्याच्या नंतर मग त्यांचं ही केलं, मधलं बोट जे आलं आरडता ते तोंडात गेलं. तर मी ते चावल्यानंतर माझे 3 दाताला असा हिसका बसला. साईडने लोक भावताले पळत आले की ते पळाले आणि मग काही नाही सापडलं म्हणून एक कान उघडा होता की ते कान तोडला गेले. ते कानाला जखम झाली तर 12 टाके पडलीत. मागणी एवढंच, प्रशासनाने जेवढं होता येईल तेवढं मदत करावी. नमस्कार, मी नगरसेवक सुजय अनिल मोहिते. आपण गेले 15 ते 20 दिवस झाले आमच्या केडगाव परिसरात वारंवार दिवसा ढवळ्या असतील, रात्रीच्या वेळेस असतील, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन असेल, चोरट्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या आता मध्ये 8 दिवसापूर्वी आमच्या रामजीनगर भागात एका महिलेची चोरट्यांनी कानात म्हणजे पूर्ण कान ओढून, त्याचप्रमाणे त्यांनी मंगळसूत्र वाढण्याचा पण त्या महिलेशी प्रयत्न केला. पण त्या महिलेने समय सूचक दाखवून तो प्रसंग त्यांच्या कानावर बेतला गेला. त्या महिलेला आज 14 ते 15 टाके पडले, तर पूर्ण जखमी आहेत. अशा स्वरूपात त्याचप्रमाणे मागील 15 दिवसापूर्वी आमच्या वैष्णवनगर येथील स्वामी समर्थ केंद्र येथे चोरट्यांनी रात्रीच्या 8-9 वाजताच महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढून चोरून नेलं. आणि ही घटना ताजी असताना देखील आता गेल्या मागच्या 2 दिवसापूर्वी पोद्दार शाळेपाशी धारदार शस्त्र वगैरे सर्व हातात घेऊन चोरट्यांची जी टोळी आहे 10-15 जणांची, ती सीसीटीव्हीत एकदम राजरोसपणे चोरीच्या उद्देशाने आलेली, परिसरात धुडगूस घालण्यासाठी चोरीच्या उद्देशाने आलेली टोळी जी दिसते. आणि ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असताना देखील, सीसीटीव्ही दिसत असताना देखील पोलीस प्रशासनाने याच्यावर कोणतीही ठोस अशी कारवाई केलेली नाहीये. कोणत्याही प्रकारची गस्त पोलिसांनी अजून आमच्या परिसरात वाढवलेली नाहीये. आणि ज्या चोरीच्या 2 घटना आहेत, मंगळसूत्राची घटना असेल, त्याचप्रमाणे आता 2 दिवसापूर्वी आमच्या प्रभागातील आमच्या भगिनीची जे कानातलं चोरून नेऊन त्याचप्रमाणे त्या जखमी, याच्यावर पण पोलिसांनी कोणती अजून ठोस कारवाई केलेली नाही. माझी पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे, एक आमच्या पूर्ण केडगाव परिसरात तुम्ही रात्रीची गस्त, त्याचप्रमाणे बाकीच्या ज्या आतापर्यंत चोरीच्या घटना आहेत त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी. अन्यथा ह्या गोष्टींवर कारवाई झाली नाही आणि गस्त वगैरे जर पोलीस प्रशासनाने वाढवली नाही तर आम्ही सर्व केडगावकर एक मोठं आंदोलन पोलीस प्रशासनाच्या विरोधात करू. आणि त्या सर्वांना विनंती आहे, आणि पोलीस प्रशासन असेल त्याचप्रमाणे आमच्या सर्व केडगाववासियांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर या चोरीच्या घटनांवर, या सर्व याच्यावर आळा घालण्यात यावा. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.